तर आजची तारीख आहे 14 हो आणि आजचा वार आहे रविवार गेला मधी चालू आहे. तर आज माझा शूट आहे फोटोशूट बड्डेचं तर बघा कसं होतं. हॅलो गाईज, ही आहे आमची बर्थडे गर्ल. हॅलो. इरिटेड होतं. अजून थोडे हेअरस्टाईल बाकी आहे ना. आणि आज आहे संडे फंडे, सो टाइमपास इज मस्ट. आणि त्यांना तुझा बर्थडे लवकर यायचं. तू आमंत्रण दिलं का? ओके ठीक आहे. आणि आज आमचं शूट आहे. त्यांना तू राणी. हा, आणि क्राऊन घातलं ना तुने, अशी तुझा फायनल लुक आहे. आणि आम्ही सरप्राईज बोर्ड मध्ये लिहिलेलं आहे, पण तिने बघितलं. पण शीतल डोळ्यावर पट्टी घालायला पाहिजे, पण डोळ्यात मग नाही सुसणार. आणि हा आहे आमचा डेकोरेशन आणि हा आहे आमचा सेटअप. आय लव्ह यू. अरे, आणि आता ते कॅमेरामॅन वगैरे केक आणायला गेलेत. थोड्या वेळाने इथे आम्हाला केक दिसते. बड्डेला काय करायचं मी तेव्हा? शीतल, तू असे विचार तुझे आता मी कॅप्चर केले. अगं तिचा आवाज बघ किती आहे. आणि आमचा 9 फुटला. तू न तू आता 1 वर्षाची झाली. आमचा 9 फुटला. 9 नाही वाटत, 2 वाटतं. आणि हा आहे थोडासा सेटअप, थोडासा मी केलेला आहे. आणि हा आहे कॅमेरा सेटअप. आणि इथे बर्थडे क्वीन. मला टेन्शन आलंय जोपर्यंत होत नाही. आणि इथे अरे माकडचं पिल्लू माझ्या अंगावर चढलंय, उतर. आणि जरा वेट करतोय बर्थडेचा केकचा. ऑर्डर दिली आम्ही काल. आम्ही पण दिली. टेन्शन आलं मला. आणि याची टेन्शन घेत बसले बर्थडेचा. टेन्शन येतं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. तिने नेल एक्सटेन्शन केलंय. मी नेल एक्सटेन्शन दाखवत होतो. असं कुठे दाखवते? हे बस DM करा सोनी नेल आर्ट्सला, तिथे आम्ही हे एक्सटेन्शन केलंय. असं नाही दिसत ते. DM करा सोनी नेल्स आर्टला अशा सुंदरशा एक्सटेन्शनसाठी. आणि आता एन्झायटी येते मध्ये मध्ये हिला. छातीत गोळे काय येतात, पोटात काय दुखते, केस काय दुखतात. खूप एन्झायटी येते. उठ ना. आता नंतर मला दात दुखतात, पण जीभ दुखते, मग सगळंच दुखेल. आणि इथे खूप बोरिंग दिवस चाललाय. संडे फंडे वाटतच नाहीये. सगळं त्या केक आईला अगं आई बघ चालली. आईला इन्स्ट्रक्ट कर ना पुगे. नाही, आम्ही आता येण्याची वाट बघत आहोत. आणि आमच्या आई बसल्यात. आई काय नको एक रब्बर हिरोईन आहे. आले शेवटी. पेमेंट आणि आमचा केक आलाय. फ्रीज मध्ये वहिनीला सांग. अरे कुठं सान्या सांग. थांब जरा. तू काय नवीन आणलास? नको तिला बघू दे. उभी पडला. कॉलेजमध्ये डेज चालू झाले त्याचं पण काय नाहीये सगळं. आणि हा आमचा सबस्क्रायबर फोटो काढत. तर तिथे बघ काहीतरी बोलो. दमली आहे मी गाईच इथे कुठे गाय आहेत? काहीच. पण हा गाईज वर्ड आला कुठून? गायमधून. म्हणजे विनायक माळी ह्या कुठे गाय दिसतात? काय सानू, कशी आहेस?
बरे. एक नंबर ना. तुझ्याकडे बघा. हॅलो. थोडं बरोबर. येस. मी हसव का? असं नको. हिला हसायला कसं येते काय हा थोडा जोक होता. मग माझ्यासारखं प्रत्येक इन्सान हसायला पाहिजे. अरे सगळे बोलतात रे. काय तू रिस्पेक्ट आहे. हा बाला आता हा बा हसेल डोळे चोळतोय तो. हा हे बघा आला रे आला सिम्बा आला. आला सिम्बा. सर सांगा रे बसू दे. खाली जाते 15 वेळा. तुझ्याकडे बघ. माझ्याकडे बघ ग. मग काय कॉन्टॅक्ट असं नको. अरे हा दादा बोलला. हास्य काय बघ अरे मी काय करू. एकदा स्टेबल ठेव रे. नीट ठेव. नाच. काय? अरे ते राहत नाही. डबल टेप आणले चिटकव केली असते. रेडी. मानवर. थोडी अजून. रेडी. चारूचा गोंगड. अरे असं नको. हा? अरवण ना बघ. On fire. ओके डन. ओके डन चला. परत झालं काय तेव्हा काय रे? फोटो भारी आला. आलेत ना सांग. ए चल I want to stay. कशाला. मला दे ना. मोबाईल शांत राहा. मोबाईल पाहिजे पकडा असं पकडा. हा करणार आहे. अनप्रोफेशनल. अर्धी बोटं घे तोंडामध्ये. हा. ओ बिस्किट का? तुझा काय बिस्किट? पोजेस दे मला. सांगू खरं सांगू दुकानात रेडशील बरं. काय विचार आहे नक्की. माझा दमले आले पायाला मुंगे आलेले. अशी कॅटरपी दर्जे आले. आता वॉटरफ्लाय झाले असते. काय तर पिरियड मध्ये त्याच्या अंगावर चढला असता. अरे सांगत नाही सांग. चालू तिला ते अरे थांब मी तुला करते ना. नाही पोच बघायला ग. आता पोच कुठून अरे बघायला. सांग यार चालू डोकं नको. बाद झाला ब्लॉग. नको. आणि माझं बड्डेचं शूट झालं आणि लवकर आवरलं आणि जास्त काय टाईम नाही झाला आम्हाला. पण थँक्स पार्थला ज्याने माझे चांगले फोटो काढलेत. फोटोज येतीलच मी थंबनेलला टाकेल. आर्यनला पण थँक्स की तो माझ्यासोबत होता फोटो काढण्यापुरतं. थोडीफार मदत केलेली आहे. तर जे माझ्यासाठी तिथे होते त्यांना सगळ्यांना थँक्स निधीला जी मला मेकअपमध्ये थोडीफार हेल्प करत होती. तर मी तुम्हाला दाखवलाच ब्लॉग आणि मी काय जास्त हँडल नाही केलं कारण मला थोडं स्ट्रेस आहे. तर आहे का गोष्टीचं ते मी सांगू नाही शकत डायरेक्टली. तर बघूया कसा होता आजचा ब्लॉग. शूट झालेलं काजळ तर तसंच आहे. बाकी सगळं चेहरा मी क्लीन केला. प्री बड्डेचं शूट होतं मगाशी सांगितलं. तर बघूया अख्खा ब्लॉग कसा होतो. मी पण एक्सायटेड आहे बघायला. बघूया निधीने घेतलंय कसं काय घेतलंय काय माहिती. निधी पण आता तिच्या फ्रेंडकडे गेली आहे. तर मी निघतीये. बघूया बाय. आता हळदीला आई आहे पप्पा आहेत पुढे आणि कॉटेज आहे. कॉटेजला हळद आहे म्हणजे हॉलच आहे बट नाही ते अशी मी कापते तिथं पप्पा. आणि इथे आमची डवा आहे ना पिल्लू. कधी शिवले. अगं हे शिवलेत ना आम्ही. हे असं काय बोलतात त्याला ते पण विसरली मी. नाही तिने आधीच घेतलेला मग मला हा आवडला. दुसऱ्या टाइम्स लागेल तर मग मी हा घेऊन टाकला. सोनू दीदीच्या दिराचं पोरी इथे होतं काय? इथेच होतं.
हळद गिळद सगळं इकडे. निधू बोलली मी एंट्रन्सलाच थांबते. कुठे एंट्रन्सला? हळदीला आम्ही जेवायला बसलो. पाहिजे. हो ग, सगळ्यांना देणार आहे. इकडे बघ. ए हॅलो नाही, जेवायचं काम करा. हा बस. हो हो हो. कोण हो पप्पा? कोण कामातली? मी बोललो नाही, त्यांच्या ओळखीचे. कॉलेजची मैत्रीण पप्पा. आणि इथे डव जेवत आहे. डव जेवत बघ गाईज खा बोलतात. आम्ही लग्नाला आलोय. मग तुम्ही बघा लग्नाला काय हळदी आहे. मग तुम्हाला हॅलो अगं हळदीला आल्यानंतर फोन करते दीदी. नाचावंसं वाटतंय. आपण 31 येणार का? 31 आपलं येणार आहे. 31 येईल ना आपला. पुढे गेला चिकू. ही बघ. हे दाखव दवलं दाखव मम्मी दवलं दाखव. दीदी आलेली माहिती आहे ना आपल्याला. ते बघ तू बाबूला घेऊन आली. बघ बसलाय. चिकूचे गिफ्ट्स बघ. ठेव लवकर किती होते. झाल्यावर बोलते हाडं खातील काय. मॅडम फायनली जेवल्या. कुंभकर्ण कसं 6 महिने खातो आणि 6 महिने झोपतो. 6 महिन्यातून जेवून उठले आणि 6 महिने झोपायचं बाकी आहे. हँडवॉश नाही धू. 2 मिनिटं हँडवॉश करायचा असतो. जर्म्स निघून जातात. हँडवॉश बिंडवॉश काय नाही. आम्ही कुठल्या कॉटेजला आलोय? मयूर कॉटेजला आलोय. मयूर कॉटेज ना. कॉटेज. हा ते अशी काय करते? मस्त स्पेसिंग एरिया. तुम्ही DM करा. नको. का नको. तुम्ही DM कराही नको. तसं नाही. हो कसं.
तर मी हा ब्लॉग इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका. बाय.